नगरमध्ये अशा घटनांनी आता हादरलेला आहे। तर गेल्या 4 दिवसांमध्ये संभाजीनगरामध्ये महिला अत्याचाराच्या 3 घटना समोर आल्यात। या घटनांनी एकच खळबळ उडालेली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय। मधल्या 3 घटनांमधनं राज्यातल्या महिला सुरक्षेचं जळजळीत वास्तव समोर आलंय। पहिली घटना संभाजीनगरमधली असून ती एकटाच कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। शरीर संबंधांच्या मागणीला नकार देणाऱ्या 35 वर्षीय महिलेवर 19 वर्षाच्या तरुणानं जीवघेणा हल्ला केला। हा हल्ला इतका भयंकर होता की या महिलेच्या शरीरावरती 200 टाके घालावे लागले। या जीवघेणा हल्ल्यातनं तिच्या शरीरातनं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला। पीडित महिला शेतात काम करत होती तेव्हा आरोपी अभिषेक नवपुते यानं तिला फोन केला आणि भेटायला बोलवलं। सोबतच तू येत नाही तर तुझ्या जावेला पाठव असंही सांगितलं। पीडितेनं संतापून त्याचा फोन कट केला। त्यानंतर संध्याकाळी ती शेतातनं परतत असताना आरोपीनं पाठीमागून येत तिच्यावर जोरदार चाकू हल्ला केला। तिच्या चेहऱ्यावरती चाकूनं अनेक वार झाले। या महिलेनं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्यानं तिच्या गळ्यावर वार केला आणि त्यानंतर या सैतानानं या महिलेच्या संपूर्ण शरीरावरती असंख्य वार केले। या महिलेच्या कुटुंबाच्या तक्रारीनंतर आरोपी अभिषेक नवपुतेला अटक झाली आहे, पण त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही दिसत नाही। पण या भयानक घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे। मग त्याचा काही संबंध नव्हता सर। मी आपलं कामाशी काम करीत जाई, मला त्याचं नाव सुद्धा माहीत नव्हतं। उगाच ना मागं लागला, भेटायला नाही आले म्हणून मला मारलं। तर दुसरी घटना आहे शेवगावची। यात चक्क आजी आजोबांनीच आपल्या नातीचा सौदा केलाय। या मुलीच्या आईवडिलांचं निधन झाल्यावरती 2 लाख रुपये मोजून या आजी आजोबांनी या मुलीचं भावकीतल्याच तिच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या एका तरुणासोबत लग्न लावलं। लग्नानंतर पतीकडनं होणारा शारीरिक त्रास सहन न झाल्यामुळे या मुलीनं हिम्मत गोळा करून पोलिसांच्या दामिनी पथकाशी संपर्क साधला आणि स्वतःची सुटका करून घेतली। ॲक्च्युली तिचे आई वडील हे लहानपणीच गेले होते आणि आजी आजोबा तिचं पालनपोषण करत होते। नातेमधलाच मुलगा होता आणि वयोवृद्ध असल्यामुळे आता ह्या मुलीचं कसं होणार असं त्यांना प्रश्न पडला असल्यामुळे त्यांनी नात्यामध्ये ते लग्न केलं। पण कायद्याच्या जर बघितलं तर ती 18 वर्षाच्या आतमध्येच होती, म्हणजे तिला 15 वर्ष सुद्धा पूर्ण झालेले नव्हते। तिसरी घटना संभाजीनगरमधल्या जोगेश्वरीत घडली। मुलीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला आरोपींकडनं बेदम मारहाण झाली। 14 वर्षीय मुलगी शाळेतून घरी परतत असताना आरोपींनी तिची छेड काढली। या संदर्भात घरच्यांनी जाब विचारला असता दगड आणि काठ्यांनी घरच्यांनाच मारहाण झाली। या प्रकरणी तक्रारीनंतर पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। पीडित मुलीच्या आई वडिलांना या 4 आरोपींनी लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून त्यांना जखमी केलेलं आहे। यामुळं काय होतं की यांची एक शहरात दहशत निर्माण झाली, त्यामुळं बाहेर मुली निघायला तयार नसतात। तर त्याच्यासाठी आम्ही तात्काळ सदर आरोपीला या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक करते। 4च्या आरोपी आमच्या सध्या ताब्यात आहेत। छत्रपती संभाजीनगरमधल्या 3 घटनांमुळे समाजमन ढवळून गेलंय। महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातच महिला सुरक्षित नसल्याचं चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतंय। त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी जोर धरतेय। अविनाश कानडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।